पहला प्री क्वार्टर फाइनल स्टार्ट होता बघू शकतो. मित्रांनो टाळ्या होत जाऊ द्या. 4थ्या दिवसाला आपण प्रारंभ करतोय बलाढ्य अशी लढत अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 वर्ल्ड कप बॉक्स. तमिलनाडु वर्सेस जयपुर पिंक पैंथर के बीच मुकाबला स्टार्ट हो गया अभी साथियों. देवांग शर्मा ताकड देवांग ज्यांना आपण नक्कीच स्टार स्पोर्ट्स वर प्रो कबड्डीत पाहिलं त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय. तर प्रो कबड्डीचे एक ज्येष्ठ नव्हे तर एक नवोदित सर्वात जास्त करून मिळाला देवांग दलाल या मिला है देवांग को. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे असणारे स्पर्धा निरीक्षक त्याचबरोबर मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाहक, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पंच समिती प्रमुख, अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे नवनिर्वाचित वित्त समिती सदस्य, आपल्या सर्वांचा असणारे आयडॉल आदरणीय विश्वाजी मोरे सर यांचे गेले 4 दिवस उत्तम सहकार्य आहे. आदरणीय स्पर्धा निरीक्षक विश्वास मोरे सर, स्पर्धा निरीक्षक मुंबई शहर शिवछत्रपती अवॉर्डी अनिल घाटे सर, स्पर्धा पंचप्रमुख महेंद्र हळदणकर, मुंबई शहर कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी सदस्य, आंतरराष्ट्रीय पंच जितेश शिरवडकर मुंबई, सुनील निमाळे मुंबई, समीर पवार मुंबई उपनगर, सुरेश दुर्गडे मुंबई, प्रशांत मेस्त्री मुंबई, दशरथ पाटील मुंबई, महेंद्र पवार मुंबई, विद्याधर गाडी मुंबई, पांडुरंग परब मुंबई, सतीश सुर्वे मुंबई आणि अशोक घेवडे मुंबई. फिर एक बार देवांग दलाल खेल वाह. या स्पर्धेच्या निमित्तानं यू मुंबाचे सन्माननीय मॅनेजर आदरणीय संदीप सिंग सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर यू मुंबाचे सीईओ आदरणीय सोहेल सर हे देखील उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचं बंड्या मारुती विश्वाच्या 4थ्या दिवशी देखील आपण या विभागातील मुंबईच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सरकार आणि राजकीय क्षेत्रातले अनेक मान्यवर गेल्या 3 दिवसाप्रमाणे आज देखील येणार आहेत. या सगळ्यांचं आपल्याला स्वागत करताना निश्चित आनंद होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला टीव्ही अंपायर म्हणून सूर्यकांत देसाई आणि महेश गुडे महत्वाचं योगदान देतात. या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. मोर टू बॉक्स. परत एक तर टू डायरेड
कोच मैनेजर अपने पूरा टीम विचार के लिए देश में रखिएगा। 5-5 लिबर्टी यूपी योद्धा। दोनों टीमों का स्कोर बराबर है कि सुपर रेट की थी तमिलनाडु की तरफ से +3 जिसकी वजह से स्कोर डिफरेंस हुआ। थँक्यू आव्या बड्डे मारुती सेवा मंडळ आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा अत्यंत अप्रतिम असल्याने आजपासून मातकिरीच्या सामन्याला प्रारंभ झालेला आहे। राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू नेमान कलाल आपल्या कीर्तीचा साजेसा खेळ त्याच्या माध्यमातून जरूर मैदानावरती आपल्याला जरी तुरळक जे दिसत असतील पण जे आहेत ते दर्दी क्रीडा रसिक आहेत जरूर यात काही शंका नाही। आपण ऑनलाईनला जोडले जातोय आणि त्या माध्यमातून अनेक व्ह्यूअर एकूण 93,000 व्ह्यूअर्स होते आणि काल तिसऱ्या दिवशी एकूण 94,000 व्ह्यूअर्सनी ही स्पर्धा पाहिली। आज ही आकडा लाखात जाणार यात काही शंका नाही। उद्या स्पर्धेचा असणार अंतिम दिवस असणार आहे। कोणचा डिफेन्स सुपर टॅकल लावून असताना आपण पाहतोय हेमान दलालची असणार आक्रमण नशिबाचा कौल उपाध्याय लास्ट जाण्याचा आहे आजच्या दिवसावरती लाया गया स्पष्ट आहे है क्रिकेटर को आणि त्यामुळे आज आपलं अस्तित्व दाखवावं लागेल। प्रत्येक सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर विजयशी संपादन करावं लागेल। त्यामुळे अस्तित्वाची असणारी लढत ही आजच्या सत्रात प्रत्येक संघावरती 6 आणि 14 8 गुणांची आघाडी। कोण जिंकणार तो जाणार क्वार्टर फायनलला, जो हारणार तो नक्कीच सांगणार या स्पर्धेबद्दल जाऊन आपल्या घरी आपल्या गावी। कदम का चंटा का पॉइंट मिळताना आपण पाहतो या स्पर्धेच्या बहुत कुछ घटा है विजय पिछले 2 रेडों में। पहले देवांग गए उनको कांट ब्रेक के चलते आउट दे दिया गया, उसके बाद एक मल्टी पॉइंट रेड देखने को मिली। ही स्पर्धा अत्यंत महत्वाची। प्रत्येक हाफ मध्ये एक रिव्ह्यू आपण प्रत्येक संघाला देतो। या स्पर्धेची असणारी स्पेशालिटी आहे प्रयत्न चमत्कार झालाय मुंबईकर काळा होऊन जाऊ द्या कडा। अप्रतिम सुरुवात आपण पाहतो आपला अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न होतोय विश्वा येतोय हा देखील तामिळनाडूकडून राष्ट्रीय स्पर्धेत त्याला पाहिलं होतं। एक मुला मुलाचा खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताना हात चांगला आपण पाहतोय चांगली कॉम्बिनेशन टॅकल पुन्हा एकदा दीपक उन्नर लेकर आए। या स्पर्धेच्या निमित्तानं क्रीडा मार्गदर्शक मुंबई आदरणीय डीएसओ दत्तात्रय माने साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्याचबरोबर पुणे क्रीडा मार्गदर्शक सन्मान्य डीएसओ आदरणीय शिवाजी कोळी सर यांनी मंडळाकडून ज्यांना आपण पाहिलं ते सन्मान्य जयंतजी गुरव हे देखील स्पर्धेच्या 4थ्या सायंकाळच्या सत्रात उपस्थित राहतात। या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण बंड्या मारुती सेवा मंडळ यांच्या वतीनं हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि मंडळाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्तानं मनपूर्वक स्वागत करीत आहोत। गो टू कॉप बॉक्स। नौ 20 का स्कोर इस समय फेवर इंडिया प्रोग्राम का अंतर देवांग 4थ्या सायकलच्या सत्रात देवांग दलाल इज ऑन फायर। पूर्वार्धामध्ये मोठी गुणसंख्या येण्याचा प्रयत्न वैयक्तिक गुण देखील मोठ्या प्रमाणात घेतोय तो देवांग। टीमचा डिफेन्स सुपर टॅकल ऑन आहे। काय घडतंय काय बिघडतंय येणारा काय ठरवणार आपल्याला आतापर्यंत दर्जेदार विकेट घेण्याचा प्रयत्न देखील तितकाच महत्त्वाचे असतात। आपलं स्किल डेव्हलप होत असताना आपली जी क्रिएटिव्हिटी असते जो खेळाकडे बघण्याचा अप्रोच असतो तो सकारात्मक असावा लागतो दाखवण्याचा प्रयत्न आणि त्यातूनच मोठे मोठे खेळाडू घडतात आक्रमणासाठी। यावेळेला धरींदरान के हा देखील तामिळनाडूचाच असणारा रूपानं
आणि आज आपला संघाचा असणारा तोच लौकिक तोच डोलार आपल्याला नेण्याचा प्रयत्न होतो की यायचा आहे कॉर्नरच्या दिशेनं. अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतो. अप्रतिम प्रयत्न काय घडले बघूया. मग त्या ठिकाणी चालाक शायद त्याची लास्ट खिलाड़ी कोर्ट में अच्छा टच नितिन धनखड़ को 13-24 है स्कोर फेवर क्या परफेक्ट. आज देवा कापड जर पाहिला तर एकाकी किल्ला लढवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आपण पाहतोय आपल्या संघासाठी प्रयत्न तर व्यर्थ ठरतात. आपण पाहतो तमिळनाडू क्लबच्या माध्यमातून हा सुखी झाला आहे. महत्वाचा मोहरा आपण पाहत असताना लिंगराज 3 वेळा मध्य प्रदेश कडून हा सिनियर नॅशनल साठी खेळाडू खेळलाय. मूळचा तमिळनाडूचा. मात्र इथं 4 मुंड्या चित करण्याचा प्रयत्न जयपूरच्या माध्यमातून होत आहे. आणि या माध्यमातून अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा ही संपूर्ण जगभरातली स्पर्धा पाहिली जाते. ऑल इंडिया कबड्डी टुर्नामेंट आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा असतील त्या प्रत्येक खेळाडूच्या परफॉर्मन्सवरती. मग काय घडलंय म्हणजे त्या ठिकाणी चाणक्य विरुद्ध घेतला जातोय. एक और सुपर रेड परविंदर के द्वारा. परविंदरची चढाई होती आणि निर्णय जातो पुन्हा एकदा जयपूरच्या बाजूला. आपण पाहतो एक रिव्ह्यूचे असणार प्रत्येक आपण पाहतोय प्रत्येक हाफमध्ये प्रत्येक टीमला दिलेला हा महत्वाचा रिव्ह्यू. अप्रतिम प्रयत्न असेल मात्र कालवास घ्यायच्या दृष्टीला तयार राहायचंय. चढायच्या सर्वांग सुंदर राहिल्या. हाफ टाइम भी चाहते हो. हाफ टाइम से 15-31 का स्कोर है. 16 पॉइंट से सब लीड कर रही है परविंदर. मोठं मध्यंतराकडे For second pre-quarter match, सेकंड हाफ MPPT versus UP Yoddha. Team manager kindly get ready. Second pre-quarter match, MPPT versus UP Yoddha. थँक्यू सर. दुसरा पुकार देण्यात आलेला आहे. नंतर क्रीडा मार्गदर्शक पुणे आदरणीय DSO सन्माननीय शिवाजी कोळी सर या स्पर्धेच्या निमित्त आहे. व्यासपीठावरती बंड्या मारुतीचं क्षण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. थँक्यू सर. कडून ज्यांना आपण पाहिलं BPT अर्थात बॉम्ब व्यावसायिक खेळाडू सन्माननीय जयंतजी गुरव या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. तर त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आदरणीय जयंतजी गुरव माजी राष्ट्रीय खेळाडू BPT बॉम्बे पोर्ट ट्रस्ट. कबड्डीसाठी खूप मोठं योगदान असणारं व्यक्तिमत्व आहे. खेळाडूला आपण या ठिकाणी सन्मानित करतो. मुंबई पोर्ट ट्रस्टचेच माजी राष्ट्रीय खेळाडू आणि आपल्या या वेटलिफ्टिंगच्या या खेळाच्या जोरावर फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशातले असणाऱ्या अनेक ठिकाणी आपला चतुरस्र असा त्यांनी वेटलिफ्टिंगची असणारी कला दाखवली आणि त्याच्या माध्यमातून अनेक टुर्नामेंट्स मध्ये आपण संजयजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करूया आपण संजय जाधव सरांना या ठिकाणी सन्मान करूया. संजय माधव सर. संजय माधव सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतात. वेटलिफ्टिंगचा 1995-96चा शिवछत्रपती पुरस्कार. विशेष आनंद होत आहे. अनेक मोठे मोठे असणारे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने येत आहेत. या सगळ्यांचे पुनश्च मनपूर्वक आभार असतील. ही मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा
हिंदुत्व सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि मंडळाच्या 75व्या अर्थात अमृत महोत्सव वर्ष असताना मुंबईकर आपल्याला माहिती आहे मुंबईतलं असणारं एकमेव असं मंडळ आहे की 1972 ला आपण मुंबईत पहिल्यांदा दहीहंडीचे 6 थर या मंडळानं लावले होते आणि तोच असणारा विक्रम आपण ठेवला. एक या क्षेत्रातला असणारा अबाधित असणारा महत्वाचं नाव म्हणून बंड्या मारुतीकडे आपण पाहतो. त्याचबरोबर विविध क्षेत्रात कार्यरत असताना अद्याप खेळाडू जे व्यावसायिक क्षेत्रात खेळतात याचा उल्लेख होणं मित्रांनो गरजेचं आहे कारण बंड्या मारुतीचं व्यासपीठ आहे ज्याच्यामध्ये विशेष उल्लेख आपण करतोय इंडियन पोस्टलचा जो ज्युनियर सेंट्रल रेल्वेचा असणारा व्यावसायिक खेळाडू गणेश साप्ते हा देखील आपल्या बंड्या मारुतीचा सध्या सगळ्यांना आपल्याला परिचित असणारं महत्वाचं नाव पेटनेम गुरु सेंट्रल रेल्वेकडून पाहतो ज्या विनोद अत्याळकर. त्याचबरोबर प्रत्येक गटामध्ये आपल्या जर पाहिलं तर बंड्या मारुतीच्या विविध टुर्नामेंटमध्ये आपले जे स्पर्धक असतात सहभागी होत असतात आणि अशा प्रकारे विविध प्रकारचे स्तुत्य उपक्रम देखील बंड्या मारुतीच्या माध्यमातून आपण राबवतो. एकंदरीत मुंबईच्या कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात एक अग्रेसर असणारं मंडळ म्हणून बंड्या मारुतीकडे आपण पाहतो. मंडळाच्या कार्याचा गौरव तर आपण पाळला. बीस 34 स्कोर हुए नीचे पर अखिल का रात्री येणार दररोज 2-2.5 वाजता तो रेडर को दिया गया है आउट मार देना होगा. अब बिना टच करे लॉबी में नहीं जा सकते. नेत्रदीपकाची स्पर्धा दिवांग दलालनं कमान केली. पूर्वार्धापासून आपण पाहतो संयम आणि आक्रमण याचा सुरेख संगम त्याच्या खेळामध्ये आपण पाहिला. या स्पर्धेच्या निमित्तानं बँक ऑफ इंडिया ONGC त्याचबरोबर अनेक जे आपले स्पोर्ट्स असतात त्यातूनच ही मुलाची मोठी स्पर्धा या ठिकाणी बंड्या मारुतीच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय.
मीटर आउट ऑफ पॉइंट. फक्त 10 गुणांची आघाडी. प्रेक्षकांना सामना आवडत असेल तर नक्कीच जोरदार टाळ्या होऊ द्या की कसं न बसला तरी 1-2 जिंकले तरी चालतील, 5-5 चढाया झाले तरी चालतील. पहिला उपउपांत्य फेरीचा सामन्याला सुरुवात झाली या ठिकाणी. माध्यमातून पहिली मोठी आघाडी होती. आता आपण पाहतो एक गुणांना हा फरक कमी करण्याचा प्रयत्न होतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं बीपीटी अर्थात बॉम्बे फोर्ट रशिया स्थानीय लोकाधिकार समितीचे सन्माननीय चिटणीस आदरणीय मोहनजी दळी साहेब नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की अंतर थोडं अजून जास्त मोठं होतं, पण आता अंतर आपण पाहतोय फक्त 11 गुणांचे राहिले. एक मोठी रेड, एक सुपर रेड, त्याच्यानंतर खरंच नक्कीच चित्र बदलू शकतो. पण तो चित्र बदलणार कोण? पण या ठिकाणी आपण पाहतोय अजून तरी जयपूर पिंक कपची डिफेन्स खूप सुंदर रीतीने काम करत आहे. संधी देता आक्रमणासाठी आपण पाहतो तामिळनाडूच्या माध्यमातून कॉर्नरच्या दिशेनं या ठिकाणी आपण त्याला पाहतोय. पकडतर दमदार पद्धतीने कमबॅक करण्याचा प्रयत्न होताना एक मोठा मासा तामिळनाडूला आपण पाहिलं. मुलातला फरक कमी केला जातोय. चतुरस्राचा खेळ हरणाच्या चपळाईनं प्रयत्न केला, मात्र इतर डिफेन्स सरस नव्हता. त्याला कॉम्बिनेशन टाकत अत्यंत दर्जेदार होते. नितीन धनका सतत जयपूरचा असणारा सगळ्यात हा सिनियर खेळाडू आहे. 4 वेळा राष्ट्रीय स्पर्धा आहेत, सिनियर नॅशनलला आहे. तो नितीन धनका प्रत्येक प्रयत्न आपण मारलोय. सूर गवसलो तो डिफेन्सच्या सत्रात मोठ्या मारुतीच्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी 1976 साली ज्याला पहिला अर्जुन पुरस्कार मिळाला, भारत सरकारचा असणारा 1976चा असणारा पहिला अर्जुन भेट. 2:41 का स्कोर है फेवरेट जाफर. प्रति प्रयत्न मित्रांनो श्रम साधणं होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कशा पद्धतीने कमबॅक होतो तिला प्रयत्न दर्जेदार आहे. मॅडमला शानदार पकड रे मित्र. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर रीतीची कबड्डी होते, पण नक्कीच अतिशय जबरदस्त पकड किंवा अतिशय जबरदस्त चढायला अजून हा खेळाडू आहे. त्याचबरोबर ज्युनियर वर्ल्ड कपला देखील पकड आपण पाहणार या मैदानात. कारण श्वास कबड्डी ध्यास कबड्डी हा मुंबईकरांचा असणारा प्राण आहे. आपण पाहतो अतिशय स्वरूपात आपण जरी ऑफलाईन जर नसले तर ऑनलाईन अनेक खेळाडू या ठिकाणी आपल्याला जोडले जात आहेत, जोडले जात आहेत. सगळ्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. तर ISPL विरोधात क्वार्टर फायनलचा सामना, यानंतरचा सामना, त्याच्यानंतर 4 क्वार्टर फायनल म्हणजे उपउपांत्य फेरी 4 सामने आपली वाट पाहत आहेत. पण या ठिकाणी अतिशय जबरदस्त पकड परत एकदा सुपरस्टार ऑफ इंडियन कबड्डी. 2:03 मिनट का शेष समय. 34-43 का स्कोर. 34-43 फेवर इन जयपुर. कमाल ही देखील महत्वाची असेल. चांगलं काम केलंय विभागनं आपल्या संघासाठी. आपण पाहतोय पूर्वार्धापासून नेत्रदीपकाचं प्रदर्शन होतं. हा मात्र एक महत्वाचा मोहरा या ठिकाणी आपण पाहतोय. तो का आपण पाहणार नितीन धनकर कशा पद्धतीनं आपला अप्रोच ठेवतोय, काय स्ट्रॅटेजीज असेल येणारा काळ ठरवणार. अंतिम 2 मिनट का समय शेष इस मुकाबले में. नॉकआउट मुकाबला है. जो टीम हारेगी वो पार हो जाएगी टूर्नामेंट से. प्री क्वार्टर फाइनल वॉक लाइन क्रॉस की, वॉक लाइन क्रॉस करने के साथ समय काटते हुए अंतिम 1 मिनट का समय शेष.
वाले चाहते हैं कमाल का गेम। लास्ट रेड इस मुकाबले की देखने को मिलेगी। क्या ये वो राइवलरी है जो हरियाणा बनाम तमिलनाडु के बीच देखने को मिली थी? Please line up on the team.